तशी तेच दासा आणि दासीशे याला साधू ना जो दया करतो. मग दया आणखीनही काही लोक करतात, पण दया कशी करतात त्याचं उत्तर सांगतो. दया करताना भेदभाव करत नाही, दया करताना उंच नीच पाहत नाही, दया करताना यातायातीचा संबंध ज्याच्याकडे नाही त्याला साधू म्हणा. सर्वाभूते दया. मग ती दया करत असताना कशी दया करावी. महाराजांचा गोड अभंग आहे पहा, वास्तुशांतील तो घेतात. कोणता? जोडो निया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करे. यातले पुढचे प्रमाण. भूत दया गाई पशुचे पाळन तानिल्या जीवन वना माझी. महाराज गाईचं पालन करा, प्राणी मात्रावर दया करा. हे जो दया करतो त्याला साधू म्हणा. कारण प्राण्यावर माणसावर दया केली तर कदाचित माणूस विसरू शकतो, पण प्राण्यावर दया केली तर प्राणी स्वतःचा प्राण देतो पण मालकाचा प्राण वाचवतो. असे जगात कित्येक प्राणी. आपण शेतकरी सगळे, तुम्ही बैलाला जीव लावा. संकट आलं. आत्ता पाठीमागची घटना आहे, मागच्या वर्षीच्या मे महिन्यातली. एका कोठ्याला आग लागली होती. कशाला? कोठ्याला. आणि कोठ्यात कुटार होतं. त्या कुटाराच्या खोलीत म्हातारं झोपेलं होतं आणि त्या कुटाराच्या खोलीला आग लागली आणि समोर बैल बांधलेले होते. महाराज त्या बैलानं पाहिलं की माझा मालक या कोठ्यात आता पेटलेला आहे, कोठा पेटलेला आहे, मालक गाढ झोपेत आहे, त्याला वाचवणं आपलं काम आहे. महाराज त्या बैलानं यशनीला म्हणजे ते नाथन, त्या नाथनेला बांधलेला दोर तोडला आणि मालकाचा प्राण वाचवला. याचं कारण काय? भूतांची दया. दया हे भांडवल संता आपुले ममता नाही दे. असे कित्येक प्राणी दादा बरोबर त्याच्यावर दया करतो त्याला साधू म्हणा. सर्वाभूते दया साधू म्हणावे ऐशिया जग ब्रह्मरूप जाण तेचे साधूचे लक्षण. आणखी काय गुण आहे महाराज? ज्याच्याकडे भेद नाही, जीव जीवाचा भेद नाही, जीव देवाचा भेद नाही आणि देव देवाचा सुद्धा भेद ज्याच्याकडे नाही त्याला साधू म्हणा. महाराज जीव जीवाचा भेद मला सांगा. माणसाच्या शरीरात आत्मा आहे आणि स्त्रियाच्या शरीरात आत्मी, बरोबर ना? आत्माचे सर्वा घटे राम देहादेही एक सूर्य प्रकाशक सतरश्मी. बर फरक कशात आहे? मडक्यात बदल आहे पण माती म्हणजे उपादान कारण जे आहे हे एकच आहे. सगळ्याचे मडके सारखेच आहे, पंचमहाभूताचेच आहे आणि आत्मा सुद्धा एक आहे. पण भेद किती? बाप रे बाप. पोट कमीत का भेद, त्याला पोट भेद म्हणतात. काय म्हणतात? पोटभेद. इतका भेद निर्माण झाला. माणसा माणसात भेद, स्त्रिया स्त्रियात भेद निर्माण झाला. महाराज म्हणतात हे सगळ्या भेदभाव तोडून घेतला प्रेमाचा गळा. किंवा भेद भेद भ्रम अमंगळ, भेद भेद भ्रम अमंगळ, विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, ज्याचा धर्म तो भेदाभेदाला अमंगळ मानणार आहे. महाराज त्याच्याकडे भेद नाही. आणि खरंच सांगतो जगात कुठल्याच प्रकारचा अजिबात भेदच नाही. फक्त भेद वाटतो, भेद बाहेरून आहे, आतून मात्र त्या ठिकाणी कुठल्याच प्रकारचा भेद नाही. फक्त मडके बदल आहेत. मडके कसे आहेत तुम्ही पहा. कुंभार माती एकाच ठिकाणी आणतो, एकाच ठिकाणी माती चिखल करतो, एकाच चाकावर घडवतो आणि एकाच आव्यात भासतो. पण सगळे मडके द्यायला जातात का? नाही. काही म्हाताऱ्याला लगविल बी जातात मडके. हा तसे मडकेच आहे. एक भावगीत आहे पहा. घटा घटाचे रूप आगळे प्रत्येकाचे दैव वेगळे. महाराज घडवणारा कुंभार एक आहे पण बाहेरून बदल आहे, आतून सगळे हम सब एक आहे. पण हे म्हणावं फक्त हिंदूनच. कोण म्हणायचं? फक्त हिंदूनच म्हणायचं. बाकीचा समाज हम सब एक म्हणायला तयार नाही. पण महाराज एकच आहे. मी एक शिकवून सांगतो. आपण हिंदू आहोत. हिंदू धर्माची प्रार्थना काय? प्रार्थना कोणती आपली? आपली आपली नाही, तिथं पसायदान आहे. प्रार्थना
ओम सहना भवतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे हरि ओम शांती शांती शांती। अर्थ काय? ओम नाम परमात्मा, सहना भवतु म्हणजे प्रत्येकामध्ये माझा परमात्मा आहे, म्हणून मी त्याला काय करतो? नमस्कार करतो। भगवान गौतम बुद्धाची प्रार्थना कोणती? नमो तत्स भगवतो अरहतो सम्मा संभूतस्स पानाति पाता वेरमणि शिक्कापदं समाधियानि। लय मोठी पंचशीला आहे, थोडक्यात म्हणतात, पण पंचशीला खरी 36 मिनिटाची बरं का, सगळी पाठी माझी 36 मिनिटाची पंचशीला आहे त्या ठिकाणी। आणि त्याच्याची सुरुवात आहे मारा नमो तत्स। नमो म्हणजे नमन करतो, तत्स म्हणजे समोरच्याला। का भगवतो अरहतो, त्याच्यात कोण आहे? माझा भगवान आहे। आणि आपली प्रार्थना काय सांगितलं? का नमस्कार आहे? त्याच्यात कोण आहे? माझा परमात्मा आहे। चला मुस्लिम धर्माची प्रार्थना, अल्लाहू अकबर। अल्लाह म्हणजे देव, हू म्हणजे तू, अकबर म्हणजे जीव। या प्रत्येकाच्या शरीरात असणारा जीव म्हणजे माझा कोण आहे? अल्लाह आहे। आता मला सांगा, या 3 धर्मातल्या प्रार्थनेत बदल किती? काहीच बदल नाही। बर प्रार्थने बदल नाही, धर्म ग्रंथात बदल नाही, बर माणसात काय बदल आहे? हिंदूचं रक्त पिवळं नाही, लालच आहे, मारा बदल नाही। पण हा बदल नसून देखील इतका बदल इतका बदल इतका बदल। आमच्या गावात एका पुरीचं लग्न झालं आणि मी सहज विचारलो, मी दुर्दैवानं अपशियंटच बरं का, माझ्या लग्नाला मी होतो एवढं बरं आहे। खरंच नाही, खरंच होतो मी, नाही तर जवळपास 99% लग्नात आपली अपसेंटीच। शेवंती घ्यायला नाही गेलो बा मी सालीच्या लग्नात, अपसेंटच। त्या ठिकाणी हजर नाही। विचारलं आजी झालं पुरीचं लग्न? हो। कसं काय? लय नादर झालं महाराज, इतकं चांगलं झालं माझ्या पोरीचं। म्हणलं कसं काय? हा इतका तर जवाई पोरीच्या शब्दा पुढं नाही, जवाई पोरीच्या शब्दाची पुढे इतका नाही। आणि आत्ता कालच म्हातारीच्या भेट झाली, म्हटलं आजी लय जमलं तुमचं, पोराचंही झालं? हो। कस काय? काय करता? बैल झाला। म्हणजे सुनचं पोरानं ऐकलं की पोरग बैल होतो, आणि पोरीचं जवाईनं ऐकलं की पोरगी जवाई देव होतो। दोघं सुद्धा काय करू राहिले? बायकोच ऐकून राहिले। परंतु कशामुळं? हा भेद फक्त इतका भेद इतका भेद। आणि या शब्द लय उताला बापा त्या भेदाचा। एक पोरगी सुनबाई डबा घेतला आणि सासू तयार करून गेला, सांगितलं आत्या द्यावर पांढरीत नेऊन। पांढरीत काम सुरू होतं, सासरेवाचं नवऱ्याचं, डबा नेऊन द्या। ही निघली, शेजारची मावशी भेटली, चालले वाटतं वावरात, जाऊ नको काय करू म्हणे, माय मालकीन घरी आहे ना। कोण घरी आहे? मालकीन। दुसऱ्या दिवशी सुनन डबा घेतला, ती निघली, ही शेजारी घरी आली मांजरी। या मांजरीला कामच नाही, शिलगीच्या घरी आली, गंगूबाई तुमच्या गावात बरं गेली वाटतं सुन वावरात, जाणार तर काय म्हणे, माय मग ठेवलं भांडे घासाल घरी, आता सांगा। तिसऱ्या दिवशी सुनानं डबा तयार केला आणि सासूल घेऊन वावरात निघाली। ही भेटलीच मांजर काळी बधा। तिने विचारलं बाई आज तो दोघी बरोबर आहे, बरोबरी करणार काय म्हणे, माय मागच्या जन्माची सवत जीव घे तिचा, काही करू द्या। सुननं काही करते त्यात भेद मानते, पण जो भेदच मानत नाही त्याला साधू म्हणा। जग ब्रह्मरूप जाण, ब्रह्म जाणलं भेद नाही म्हणून। सर्वाभूते समदृष्टे तोची साधू ये सृष्टे। अजिबात भेद नाही महाराज, कुठल्याच प्रकारचा भेद नाही महाराज। जो स्वतः अंगीकारला आणि इतरांना अंगीकारण्यास भाग त्या ठिकाणी पडला, अशीच आमुची आई असती, किती मी सुंदर झालो असतो। छत्रपती शिवरायांनी एक यौवनाची सोन, माझा तरुण आहे, सुंदर आहे, ज्या वेळेला नजराना म्हणून माझ्या राजाला पाठवली, माझ्या राजाने एका वाक्यात सांगितलं, रे जर माझी आई अशी असती तर किती सुंदर झालं असतं। हे स्वतः जो जाणत होता, स्वतः मानत होता, म्हणून राजा रांझ्याच्या पाटलाचे हात कलाम करण्याचं सामर्थ्य त्या राजात होतं। त्या राजाकडं हा भेदभाव नव्हता। मला कितीतरी असे उदाहरण सांगता येईल, पण काय करू, हे घड्याळ ऐकत नाही। विठ्ठल शब्द दिला होता, त्याच्या बापात खाली यायची ताकद आपण सुद्धा त्याची परीक्षा घेऊ नये। आपणही परीक्षा घेऊ नये। आपण त्याला टाइम दिला की त्या ठिकाणी 10:30 सव्वा 10ला मी बंद करील, तिथून पुढं
तू पाय. त्यानं बिचाराने येता येता थांबला, आला होता पण तो खाली आला नाही. आणि पावसाळ्यात सुद्धा पाणी बंद करायचं असलं मला बोलवा, फक्त बंद पडल्यावर फोन नका करू. आणि हा माझा नेहमीचा अनुभव आहे, नेहमीचा अनुभव आहे. 2 प्रसंग माझ्या जीवनात नेहमी घडतात. चालू लाईन जात असली तर महाराजाच्या कीर्तनात आपल्या, आपण कीर्तनात गेलो की लाईन गेली. आमचं दळण चक्कीत गेलं की लाईन गेली. आम्ही चहा घ्यायला गेलो की दूध झालं. आता करताच काय, कापा बर महाराज तुम्ही आले आणि दूधच झालं. बरं एवढंच नाही भाऊ, मला खरंच कीर्तन झालं जेवायचं होतं. बराच मला भूक नव्हती, भूक नव्हती, कीर्तन झाल्यावर जेवायचं होतं. पण रात्री अशी जिरवली मी, त्यामुळं मला खुशी होतं माझं. हे हसू लागलं. आमचं काय झालं, कीर्तन झालं म्हणलं जेवण करू बा. मग ज्या कार्यकर्त्यांनी घातलं पंक्तीवाल्या घरी, ताई महाराजाला जेवायचं. बरं मग बसल्या बसल्या त्या बाईने वाढणे म्हणे, महाराज मी असं ऐकलं बापा 11च्या नंतर भूत जेवत असतात. हे खरं आहे का? नाही म्हणलं खरं आहे बापा. मग वाढू का? म्हणलं नाही मुकाट्यानी. उपाशी मारलो हो, उपाशी मारलं. मनात नाही ना. म्हणलं तसा प्रसंग यायचा करता काय, त्यामुळं म्हणलं मुकाट्या खाऊन घे. हा अवघड असतं. ऐका, माझा मुद्दा असा आहे की महाराज त्याच्याकडे कुठल्या प्रकारचा काय नाही, भेद नाही. मग भेद कुणाकडे नाही, एकदा त्यांचं नाव घेऊ, ज्ञानेश्वर.